पंढरपूर 42 गावांमध्ये माझा दौरा चालू आहे. सर्व मतदारसंघाची पाहणी पूर्वी पण माझी करून झाली होती. जनसंवाद यात्रा असेल, गावभेट दौऱ्यादरम्यान असेल, म्हणजे विकास हा कुठे झालेला दिसत नाही. आपण पाहतोय 2 गावाला जोडणारे रस्ते झालेले नाहीत. आज जो मला यायला उशीर होतोय तर केवळ आणि केवळ रस्त्यामुळे. कुठलेही रस्ते झालेले नाही आहेत, पाण्याच्या सुविधा नाही आहेत, वाड्यावस्त्यांवर लाईटची सुविधा नाही आहेत. म्हणजे सर्व मतदारसंघ हा विकासापासून वंचित आहे. आज 138 गावांपर्यंत मी जाऊन पोचले असतानासुद्धा म्हणजे प्रत्येक गावागावांमध्ये गावभेट दौरे केले असताना आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला वाटतंय की माढा तालुक्यामध्ये विकास झाला असेल, माढा तालुक्यातल्या लोकांना वाटतं की 42 तालुक्यांमध्ये विकास झाला असेल, 42 तालुक्यातल्या लोकांना वाटतं की माळशिरसमध्ये झाला असेल. पण असं कुठं न होता 138 गावांमध्ये कुठेही विकास झालेला दिसत नाही आहे. विद्यमान आमदारांनी आजपर्यंत फक्त उसाभोवतीच राजकारण केलं. ह्याच्या पलीकडे लोकांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. पायाभूत समस्या तशाच आहेत. त्याबरोबर शिक्षण आणि आरोग्य, लोकांच्या हाताला, मुलांच्या हाताला काम पाहिजे, ह्या सर्व समस्यांकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. हो, युती धरणं पाळणं अपेक्षितच होतं, कारण ते एकनिष्ठ कार्यकर्ते सेनेचे आहेत. मी आजपर्यंत तेच म्हणत होते की त्यांनी युती धर्म पाळायला हवाच आहे. खरं ते वरिष्ठ लेवलवर अजून चर्चा होतील त्यांच्या बाबतीमध्ये, परंतु त्यांनी जरी पाठिंबा त्यांना दिला असेल तर मला खात्री आहे की सर्वसामान्य जनता, ज्यांना दररोज ह्या समस्यांना सामोरं जावं लागते, ती सर्वसामान्य जनता आज गुन्हे युती धर्म पाळू किंवा न पाळू लोक माझ्या पाठीशी 100% राहतील. कारण माढा तालुक्यातील 80 गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की आज मी प्रचारासाठी त्यांच्यासमोर गेले असताना अक्षरशः महिला रडत आहेत. ताई, आमच्याकडे रस्त्याची कशी अवस्था आहे, गटार पण नाही आहे, आम्हाला पाण्यासाठी इतकं लांब जावं लागतं आहे. आज वरिष्ठ लोकांचं काय, आज ह्याला पाठिंबा देतील त्याला पाठिंबा देतील, पण सर्वसामान्य जनतेला दररोज ह्या 5-5 वर्षात सामोरं जावं लागणार आहे. आणि गेली 30 वर्ष झालं आमच्या भागामध्ये तेच आमदार आहेत. आज त्यांचा मुलगा फक्त माझ्या वडिलांनी हे केले, वडिलांनी ते केले, ह्याच्यावरतून इलेक्शन लढवत आहे. पण मी माझं स्वतःचं काम गेली नगरपंचायतमध्ये गेली 6 ते 7 वर्ष जे काम केलेलं आहे ते काम घेऊन आलेलं आहे. माढा शहरामध्ये पूर्ण विकास केलेला आहे. आज पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. रस्ते असेल, पाणी असेल, लाईटची सुविधा असेल, घरकुल योजना असेल, शासनाच्या 100% योजना मी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि हे माढा शहराचं विकासाचं काम माढा तालुक्यातील 80 गावांनी पूर्णपणे दररोज पाहिलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, जरी त्यांनी युती धर्म पाळला नसेल पण शिवसैनिक जे एकनिष्ठ शिवसैनिक खालचे आहेत, सर्वसामान्य शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते निश्चित युती धर्म पाळतील आणि ह्या बहिणीला निवडून देतील आणि सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभं राहील याची मला खात्री आहे. काहीच केलं नाही आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे साखर कारखान्यावर फक्त राजकारण झालं. आज त्यांचं अपयश असं आहे की एकदा तिकिटासाठी ते किती दिवस त्यांनी प्रयत्न केला, तिकीट मिळू शकलं नाही आहे. आज ते युतीला फोडायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांना एवढा विश्वास नाही आहे की युतीला सोडून, म्हणजे युतीतून सोडून सुद्धा आपण एकटं निवडून येऊ शकू. जर त्यांचं काम असतं तर त्यांना युतीतल्या लोकांना सुद्धा फोडण्याची गरज लागली नसते. युतीतल्या लोकांना भीती घालतायत की नाही आम्हीच निवडून येणार, त्यामुळे तुम्ही आम्हालाच पाठिंबा द्या. एका महिलेने जे आज महिला स्वतः उभा राहिलेली आहे, स्वतःच्या फक्त नगरपालिकेचे काम घेऊन मी तुमच्यापर्यंत आले. माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि जनतेला पण माझ्यावर विश्वास आहे. ते खरं तर मला घाबरून त्यांनी सगळ्या युती धर्मातील म्हणजे युतीतील सर्व लोकांना फोडण्याचा प्रयत्न करतायत असं मला निश्चित वाटते. कारण एक महिलांनी त्यांना आव्हान केलं आहे, खरं तर त्यांना ते आव्हान मान्यच करावं लागेल. त्यांना जर हे भीती नसती तर त्यांनी आज सावंत सरांना सुद्धा इकडे घेण्याचा प्रयत्न केला नसता. त्यांनी त्यांच्या ताकदीवर, जी त्यांची पहिल्यापासूनची राष्ट्रवादीची ताकद म्हणतायत, आमच्याकडे आमचे लोक आहेत, आज त्यांना पवारसाहेब त्यांच्याबरोबर नाही आहेत, युती त्यांच्यापाशी नाही आहे, तर त्यांना निश्चित माहिती आहे की आपण जिंकून येऊ शकतच नाही आहे. कारण वातावरण तसं आहे, पूर्ण निगेटिव्ह त्यांच्या विरोधात वातावरण आहे. ते वरिष्ठ लोकांना फसवू शकतात की आम्ही निवडून येतोय, पण सर्वसामान्य जनता त्यांना निश्चित 23 तारखेला उत्तर देईल की निवडून कोण येणार आहे म्हणून. तटकरे साहेबांची सभाला अतिशय खूप छान प्रतिसाद होता. सकाळी 9 वाजल्यापासून लोक तिथं थांबले होते. जरा त्यांना यायला वेळ झाला, पण त्यांनी क्लिअर केलेलं आहे की आम्ही मिनलताईंना काम बघून अजितदादांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवूनच त्यांना तिकीट दिलेलं आहे. निश्चित राष्ट्रवादीचं जे आज अजितदादांची राष्ट्रवादी ह्या भागातील थोडीशी कमी झालेली आहे, त्याला उभारी मिळण्याचं ते काम करणार आहेत. ते माझ्या पाठीमागं नगरपालिकेत जसं काम झालेलं आहे तसं मतदारसंघामध्ये माझं जे जाहीरनामा प्रसिद्ध मी केलेला आहे त्या सर्व जाहीरनामामधील सर्व कामं म्हणजे शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत मी जे बोलले होते तटकरे साहेबांना, आम्हाला बारामतीसारख्या शैक्षणिक सुविधा आमच्या माढा मतदारसंघामध्ये हव्या आहेत. त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की निश्चित ताई इथं महाविद्यालय, कॉलेज वगैरे उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगधंदे आम्ही ह्या भागामध्ये आणू आणि आपला संत कुरुंबदा सहकारी कारखान्याला
इथून पुढे ह्या कारखान्याला निश्चित कल्याणराव काळेसाहेबांचा कारखाना आणि आमचा कारखाना ह्याला चांगली मदत करून तो कारखाना मोठ्या स्वरूपात वाढवण्यासाठी आम्ही शिफारस करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आणि तटकरे साहेबांनी एका बहिणीच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत, राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष, हे त्यांनी त्या सभेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे। ते पण युतीचा धर्म निश्चित पाळतील। सावंत सर गेले म्हणून काही सगळे जातील असं मला नाही वाटत, कारण आज सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार निश्चित येणार आहे। कारण महायुतीच्या ज्या काही योजना आहेत, माझी लाडकी बहीण योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, त्याचबरोबर 50% मुलींना महिलांना बसचा प्रवास मोफत आहे, शेतकऱ्यांची लाईट बिल त्यांनी माफ केलेले आहेत, त्या नवीन योजना त्यांच्यामधून ज्या काही थोड्याफार योजना राहिल्या असतील शेतकऱ्यांसाठी त्या योजनासुद्धा आणण्याचा ते प्रयत्न महायुती करत आहे। महायुतीचं वर केंद्रात त्यांचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना राज्य सरकार पण आणायचंच आहे। त्यामुळे महायुतीतले हे जे नेते मंडळी आहेत ते निश्चित युतीच्या विरोधात जाणार नाही आहे। आज सावंत सरांचा निर्णय चुकला आहे असं मला तरी वाटतंय, पण इतर नेते मंडळी असा निर्णय अजिबात घेणार नाही। ते त्यांच्या बहिणीच्या पाठीमागे उभं राहतील, कारण एका युतीनेच बहिणीचा सन्मान केलेला आहे आणि त्याचा सन्मान करण्याची, तिला न्याय देण्याची जबाबदारी ही सर्व नेते मंडळीची आहे। त्यामुळे त्या स्त्रीला, त्या महिलेला सन्मान देतील असं मला वाटते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।